नमस्कार, वेलकम बॅक टू सायलीज व्लॉग. तर आज सकाळीच नवऱ्याने आणलेली मच्छी, पण मी नव्हती घरामध्ये बनवण्यासाठी आणि मी गेलेली माझ्या ऑफिसमध्ये. तर मस्तपैकी ऑफिसमध्ये गेली, मैत्रिणींना भेटली आणि त्याच्यानंतर आणि त्यांनी मागवलेला माझ्यासाठी चहा. मस्तपैकी बसून चहा वगैरे घेतला. आम्ही खेळायला लागलो गरबा. तर गरबा आम्ही दरवर्षी ऑफिसमध्ये खेळायचो, पण मी जरा जॉब ब्रेक घेतल्यामुळे मी काय ऑफिसमध्ये नव्हते. पण आज मी गेली होती त्या निमित्ताने आम्ही मस्त गरबा खेळायला लागलो. ऋषी पण आला होता, त्यालाही घेतलं गरबा खेळण्यासाठी. गरबा खेळून झाल्यानंतर मी बसली PC वरती. गरबा खेळून दमल्यानंतर म्हटलं थोडंसं काम पण करावा, आणि काम करायला घेतलेलं आहे तर ऋषी मला चिडवायला लागला आणि त्याच्यानंतर मग सरांना दिला मी 30 रुपयाचा प्रॉफिट करून. त्याच्यानंतर मी गेली घरी आणि उद्विताला केली रेडी. तर तिला आज बनवायची होती देवी. तर मस्तपैकी कॉस्ट्युम वगैरे आणून ठेवलेला तिच्या पप्पांनी. तर मस्तपैकी तिला रेडी केल्यानंतर हा आहे उद्विताचा ओव्हरऑल लुक. किती छान दिसते उद्विता बघा. इकडे अंश करतोय मोठ्या ताईला माझी कंप्लेंट, कारण की मी त्याला जाऊन देत नव्हते आरतीला. कारण की त्याला रेडी पण करायचं होतं आणि टाईम खूप कमी राहिला होता, पण त्याला आरतीला जायचंच होतं. मग तो रडायला लागला. त्याचं म्हणणं नवरात्री सुरू झाल्यापासून त्यांनी एकदाही आरती चुकवली नव्हती, त्याच्यामुळे तो गेला आरतीला. आरती करून झाल्यानंतर तो आला घरी आणि त्याला आज मी बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज. रेडी करून झाल्यानंतर आम्ही सगळेही गेलो गरबा खेळण्यासाठी. तर तिथे जेवणाचा कार्यक्रम चालू होता, त्यामुळे सगळे वेटिंगला होते. इकडे सीमाताईंची आणि माझी चालली होती मस्ती. तर खूप मस्ती केली आम्ही. गरबा सुरू झाल्यानंतर हा बघा पांडा, या पांड्याने आम्हाला खूप हसवलं, खळखळून हसवलं. त्याच्यानंतर मला नेलं गरबा खेळण्यासाठी. सीमाताईंनी काढला माझा व्हिडिओ. गरबा खेळून झाल्यानंतर इथे झाला गांधीजीचा बर्थडे सेलिब्रेशन. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.